हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपल्या या चॅनलवरती मी तुम्हाला आपल्या घराच्याच रिलेटेड आपल्या घरामध्ये आपण कशी सजावट करू शकतो, काय नाही, किंवा छोटासा स्मॉल बिझनेस कसा ग्रो करायचा याबद्दल मी टिप्स ट्रिक्स सांगत असते. आणि रांगोळी मॅटचे जे नवीन आत्ता सध्या ट्रेंडिंगला आहे त्यावरती मी जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट करण्याचा टाकण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, असाच एक छानसा व्हिडिओ आज मी सगळ्यांना दाखवणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सगळ्यांच्या आवडीची वस्तू आहे. तर बघा, जे महालक्ष्मीची पूजा वगैरे कुठल्याही पूजेमध्ये आपण सहसा जास्त महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळेला आपण काय करत असतो, कलशाच्या खाली अष्टदल कमळ काढत असतो. तेही आपण तांदळाने काढतो. तर आज आपण उलन मॅट रांगोळीने अष्टदल कमळ कसं बनवायचं हे आपण शिकणार आहोत, तेही 3D मध्ये. तर इथे बघा, एक कागद घेतलेला आहे. त्याच्यावरती मी तो फोल्ड करून घेतला होता. त्याला मध्य काढून घेतला आहे आणि एका छोट्या वाटीने मी गोल असा आकार देऊन घेते. तर तुम्हाला केवढं मोठं घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला साईज घ्यायची आहे. आणि बघा, हे आता गोल असाच ठेवला आहे आणि मध्यावरून असं मी फोल्ड करून घेतले. याचे 8 वेळा फोल्ड केले बघा मी आता. कशा प्रकारे फोल्ड केले तुम्हाला आता उघडल्यावर दिसते. हे बघा, अगोदर एक चौकोन, नंतर पुन्हा त्रिकोण, पुन्हा त्रिकोण, असं करून 8 वेळा फोल्ड केलं. आणि बघा, आता साईडने जवळजवळ 3 ते 3.5 इंचाची आपली पाकळी येते. तर हे संपूर्ण जवळजवळ 9 इंचाचं कमळ बनून तयार होणार आहे आपलं. तुम्हाला जेवढं मोठं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. आता हे बघा, एकदम फ्री हँडने मी छोटीशी पाकळी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जमत नसेल तर अगोदर साध्या पेपरवरती पाकळी काढली तरी चालेल. तर इथं मी एक पाकळी काढून घेतली आहे, तीच दुसऱ्या पेपरवरती पाकळी काढली आणि ती खाली ठेवून घेतली आणि वरती आपलं मेन जो कागद होता तो ठेवला. आणि हे बघा, अशा प्रकारे आता सगळ्या पाकळ्या मी काढून घेते. म्हणजे यामुळे काय होतं, खाली जी पाकळी ठेवली त्यामुळे सगळ्या पाकळ्या ज्या आहेत त्या सेम येतात. 8ही पाकळ्या आता सारख्याच येणार आहेत बघा. अशा प्रकारे आपलं एक छान असं फूल तयार झालेलं आहे. ही पाकळी जी आहे तर ती जवळजवळ 3.5 ते 4.25 इंचाची उंची पाकळीची होऊन जाते. तर हे बघा, छान असं आता हे कमळाच्या आकाराचं म्हणजे खाली जे फूल तयार होतं तर ते 8 पाकळ्या आहेत, म्हणून याला अष्टदल कमळ असंही म्हणू शकतो आपण. आणि आता यानंतर मी घेतलेला आहे कॅनव्हास. धोती कॅनव्हास आहे, जाड कॅनव्हास आहे. कॅनव्हासच्या ऐवजी तुम्ही रेक्झिनही इथं वापरू शकता बेससाठी, किंवा नॉनवॉनही वापरू शकता. तर मी इथं कॅनव्हास घेतला आहे. जेवढा कॅनव्हास लागतो तेवढा कट करून घेतला आहे, जेणेकरून मोठा पीस असल्यामुळं ते आपल्याला हाताळायला थोडंसं अवघड होतं. तर रफ जी बाजू असते कॅनव्हासची ती वरती ठेवली आहे आणि त्याच्यावरती मी कार्बन पेपर ठेवला आहे आणि त्याच्यावरती मी हे ट्रेसिंग ठेवलेलं आहे. हे ट्रेसिंग अशाच प्रकारे आपण काढत असतो. आणि तुम्हाला जर असे वेगवेगळे ट्रेसिंग हवे असतील तर आपल्याकडे भरपूर सारे ट्रेसिंग आहेत वेगवेगळ्या डिझाईन्सचे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फक्त ठेवायचं असतं आणि ट्रेस करून घ्यायचं असतं. खाली आहे जसं आपण ट्रेस करू तशीच डिझाईन खाली आपल्या बेसवरती उमटून येते. आपल्याकडे भरपूर सारे डिझाईन्स अवेलेबल आहेत. 1 फुटापासून जवळजवळ 6 फुटापर्यंत डिझाईन अवेलेबल आहेत. तर बघा, इथं छान असं फूल तयार झालेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला थोडासा असा 3D लुक देण्यासाठी मी इथं ही वायर घेतलेली आहे. ही जी वायर आहे तर ती कुठले आपण जे ज्वेलरी बनवत असतो बघा, आता सध्या ज्वेलरीचं पण खूप फॅड आलेलं आहे. तर ते ज्वेलरीसाठी आपण नथ मेकिंगसाठी जी वायर वापरतो, नथ मेकिंगसाठी मधली जी वायर वापरतो ती जरा जाड असते. तर ती वायर आपल्याला घ्यायची आहे, तार. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जेवढी हवे आहेत तेवढे आपण कट करून घ्यायचे. म्हणजे 3.5 इंच किंवा 4 इंच जेवढी आपली पाकळी आहे तेवढं इंच आपण कट करून घ्यायचं. तर इथं आता 8 पाकळ्या असल्यामुळं मी 8 पाकळ्या 8 तारा कट करून घेते. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायचे 8 तारा. तर तुमच्याकडे दुसरी कोणती वायर असेल तर ती ही वायर वापरू शकता तुम्ही. तर माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही वापरलेली आहे.
तर बघा आता हे 8 ज्या तारा आहेत तर त्या कट करून घेतलेल्या आहेत. याच्यानंतर बघा आता आपण ग्लू गनने आपण ह्या व्यवस्थित अशा चिटकवून घ्यायच्या आहेत. थोड्याशा सरळ करून घेतलेल्या, थोड्या वाकड्या झाल्या होत्या. थोडंसं किंचित असं सरळ करून घेतलं आणि मध्यभागावरती मी इथं ही जी वायर आहे ती फक्त ठेवून घेतलेली आहे, म्हणजे सरकू नये यासाठी ग्लू स्टिकने चिटकावून घेतले. कारण नंतर आणखी वरून आपल्याला चिटकवल्या जाणारच आहे, तर थोडंसं चिटकवून राहावं म्हणून हे मी अगोदर थोडंसं चिटकवून घेते. आता बऱ्याच जणांनी हे जर बनवलेलं असेल तर काय कोणी 2-2 तारा वापरलेल्या आहेत. तर मी सिंगल तार वापरलेली आहे, कारण सिंगल तारेवर सुद्धा खूप छान होतं. तर बघा आणि झाल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता मी हे इथे सिंगल केलेलं आहे. तुम्हाला जर डबल करायचं असेल तर असंच फूल खाली एक आणि वरती एक ठेवू शकता. 2-3 लेयर आपण असेच घेऊ शकता. मी फक्त एक सिंगल लेयर घेऊन दाखवलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला जेवढे 2 लेयर हवे असतील तेवढे घेऊ शकता. आता ते लेयर कसे बनवायचे, तर फक्त आपल्याला हे जे फूल काढलेलं आहे तसंच आणखी एक काढायचं आणि वरती ठेवून टाकायचं. म्हणजे 2 बनवायचे आणि एकात एक चिटकवून घ्यायचे. तर बघा आता हे सगळ्या तारा चिटकवल्या आणि मध्यभागी मी पिवळा कलर घेतला आहे आणि पिवळ्या कलरने मध्यभागून आपण सुरुवात करून घ्यायची. गोल असं चिटकावून घ्यायचं आहे बघा. आता हा गोल आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा आपण घेऊ शकता. मी शेवटपर्यंत म्हणजे आपण जो आखलेला गोल आहे तिथपर्यंत आता हा गोल राऊंड घेणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये मी छोट्या टिप्स सांगत असते. कुठेही कोणतेही टिप्स सांगू शकते, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप नका करू. तुम्हाला हा बिझनेस करायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा बिझनेस करू शकता, कारण या बिझनेसमध्ये सुद्धा खूप छान असं घरात बसून आपण मुलं सांभाळून, घरातली कामं सांभाळून हा बिझनेस आपण सांभाळू शकतो. तर बघा हे राऊंड घेतलेलं आहे पिवळ्या कलरचं. आता त्याच्यानंतर डार्क हिरवा कलर घेतला आहे मी आणि पूर्ण एक राऊंड दिलेला आहे बघा डार्क हिरव्या कलरने. तर बघा आता सुंदर दिसतंय. हे मधला जो बेस आहे तो झालेला आहे तयार आपला. आणि आता याच्यानंतर आता इथून जो हिरवा कलर जो आहे डार्क हिरवा, तो कलर न कट करता तसाच मी वरती पाकळ्यांना घेतलेला आहे. पाकळ्या ज्या आहेत तर त्या आता संपूर्ण आपलं आउटलाईन करून घ्यायची, म्हणजे बाँड्री देऊन घ्यायची आहे आपल्याला. आणि बाँड्रीमुळे थोडासा लूक छान दिसतो. आणि तुम्हाला हवं तर बिना बाँड्रीजही करू शकता. आता हिरव्याच्या जागी तुम्ही डार्क गुलाबी, डार्क पिवळा वगैरे तुम्ही असं शेड करू शकता, परंतु मला हिरवा कलर आवडला म्हणून मी हिरवा टाकलेला आहे. तर हिरव्या कलरने आता सगळ्या 8च्या 8 बाँड्र्या आपण तयार करून घेणार आहेत पाकळ्यांच्या. तर मैत्रिणींनो, मी बाँड्री तयार करते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आला असाल आणि असंच कंटेंट पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी टाकण्याचा प्रयत्न करत असते. तुम्हाला कुठल्या व्हिडिओज पाहायला आवडतील, म्हणजे कोणती डिझाईन पाहायला आवडेल हे सुद्धा मला सांगत चला. एक डिझाईन मी घेत जाईन. प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन असेल तर मी प्रत्येकाची एक दिवस मी डिझाईन तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. पण नक्की एकदा तुम्ही मला कमेंट करा. तर बघा पूर्ण जे आउटलाईन जे आहे तर ते इथं हिरव्या कलरची आपली झालेली आहे. आता मध्ये कुठला कलर घ्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. आता आपण महालक्ष्मीसाठी वापरतो म्हटल्यावर लाल, गुलाबी, पिवळा असा आपण वापरू शकतो. बाकीचेही कलर आहेत ते तुम्हाला आवडत असतील जे तुम्ही ते वापरू शकता, परंतु मी इथे लाल कलर वापरलेला आहे. तर बघा आता इथे लाल कलरने आपण पूर्ण पाकळ्या ज्या आहेत त्या भरून घेतोय. आता पाकळ्या भरत असताना आपण जे तारमध्ये टाकलेले आहे त्या तारवरती सुद्धा आपलं गन पडणार आहे आणि उलनसुद्धा पॅक होणार आहे. त्यामुळे ती तारसुद्धा दिसणार नाही आणि पॅकसुद्धा होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपण भरून घ्यायच्या आहेत आणि सुंदर असं आपलं अष्टदल कमळ हे तयार होतं. तर आता हे अष्टदल कमळ आपण कुठल्याही पूजेमध्ये वापरू शकतो किंवा एखाद्या वेळेला कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर आपण हे गिफ्टमध्ये सुद्धा देऊ शकतो. अतिशय सुंदर आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल अशी ही आपली वस्तू आहे. तर बघा हे आता सगळ्या पाकळ्या व्यवस्थित करून मी छान असं भरून घेणार आहे आणि भरून झाल्याच्या नंतर जे एक्स्ट्राचं आपलं जे कॅनव्हास उरतंय तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा व्यवस्थित भरून घ्या आणि ज्या वेळेला आपण गनने चिटकवतो तर त्यावेळेला डबल आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे
डबल प्रेस केल्याच्या नंतर त्यामुळे आपलं जे उलण आहे तर ते निघणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळेच आपल्याला डबल एकदम दाबून व्यवस्थित उलण जे आहे तर ते चिटकावून घ्यायचे. तर अशाच प्रकारे आपण सगळी उलण जे सगळ्या पाकळ्या ज्या आहेत तर ते आपण इथं भरून घेणार आहोत. आणि कमळ जे आहे तर ते आपलं तयार होणार आहे, रेडी होणार आहे, पूजेसाठी आपल्याला वापरता येणार आहे. तर बघा, आणि डेकोरेशनसुद्धा आपण कसं करू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला पुढं दाखवलेलं आहे याच व्हिडिओमध्ये. त्यामुळेच म्हणत असते प्रत्येक वेळेला व्हिडिओ जे आहेत ते शेवटपर्यंत पाहत चला. प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन तुम्हाला पाहायला मिळत असतं. नवीन डेकोरेशन म्हणा किंवा कशासाठी उपयोग करतो काय नाही हे सगळं पाहायला मिळत असतं. तर बघा, हे संपूर्ण पाकळ्या ज्या आहेत ते आता इथं मी कंप्लीट करून घेतलेले आहेत. आणि यानंतर उरलेले जे कॅनव्हास किंवा रेक्झिन जे काही आपण वापरतो तर ते कट करून घेतले. आणि बघा, आता ह्या पाकळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा फोल्ड होत आहेत, म्हणजे वरती येत आहेत आणि गोल असा आकार आपल्या कमळाचा तयार झालेला. यामध्ये आता कलश ठेवा किंवा एखादी तुम्ही रेग्युलरचा कलश ठेवलात तरीही चालेल, किंवा आपले जे देवघरामध्ये आपण बाळकृष्णाची मूर्ती ठेवू शकतो, किंवा एखादी आपली महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मग तीही मूर्ती ठेवू शकतो. रेग्युलरच्या वापरात सुद्धा हे कमळ आपण वापरू शकतो. रेग्युलरचा जो कलश असतो आपला तोही कलश आपण यामध्ये ठेवू शकतो. खूप सुंदर दिसतं. आणि शिवाय हे वॉशेबल आहे, तुम्ही आठवड्यातून एकदा ह्याला धुतलं तरी चालतं, फक्त याला पिळायचं नाही आणि ब्रश वापरायचा नाही. तर हे बघा, अशा प्रकारे आपण डेकोरेशन करू शकतो. आता हे पाटावरती जे मी आसन टाकलेलं आहे, हे आसनसुद्धा कसं बनवायचं याचासुद्धा आपल्या व्हिडिओ चॅनलवरती मी टाकलेला आहे. समोर जे पट्टी टाकलेली आहे तोरणाची, याचासुद्धा व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण कलश वगैरे ठेवून पूजा वगैरे मांडू शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमळ कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.